आज मी तुमच्यासोबत मस्त हेल्दी टेस्टी डाएट स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे। तुम्हा सर्वांना तर माहीत आहे आपल्या चॅनलवर वजन कमी करणाऱ्या रेसिपीची सिरीज सुरू आहे आणि 100 रेसिपीचं मी चॅलेंज घेतलेलं आहे। त्यातलाच हा एक भाग आहे। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। चला मग मंडळी, उशीर न करता आजच्या या आपल्या स्पेशल रेसिपीला सुरू करूया। तर इथं गॅसवर मी कढाई ठेवली आहे। आता इथं आपल्याला एका वाटीचं माप घ्यायचं आहे। त्या वाटीनेच आपल्याला एक वाटी पाणी घालून घ्यायचं आहे। पाण्यामध्ये चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे चवीनुसार मीठ घालायचं आहे। पाण्याला उकळी येण्याची वाट पाहायची आहे। पाण्याला ज्यावेळेस उकळी यायला सुरुवात होईल त्यावेळेस इथं आपल्याला जी वाटीने आपण पाणी घातलं होतं त्याच वाटीने एक वाटी नाचणीचं पीठ घालून घ्यायचं आहे। तर इथं छान पाण्यामध्ये पीठ मिक्स करून घ्यायचं। कोणताही चमचा घ्या आणि चमच्याने छान हे पीठ मिक्स करून घ्या। गॅस पीठ मिक्स करताना एकदम कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवर छान हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। एक वेळेस पीठ मिक्स केलं की परत कढाईवर ताट झाकून ठेवायचं आहे आणि पिठाला आपल्याला छान 4-5 मिनिट वाफ देऊन घ्यायची आहे। 5 मिनिट पिठाला वाफ देऊन झाली की लगेचच झाकण काढायचं आणि कढाई आपल्याला थंड होण्यासाठी ठेवून द्यायची आहे। तर झाकण काढून तुम्ही बघितलं असेल तर आपलं इथं पीठ वाफरलेलं आहे। तर मी गॅसवरची कढाई दुसऱ्या गॅसवर ठेवून दिलेली आहे आणि 5 मिनिट झाकण त्या पिठावर तसंच राहून द्यायचं, म्हणजे काय होतं की पीठ सुकत नाही आणि थंडही होतं। आता आपण आपल्या रेसिपीची पुढची प्रोसेस करून घेऊया। तर इथं मी 5 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। 5 कोणते चमचे, तर पोहे खायच्या चमच्याने 5 चमचे इथं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि पाणी घालून त्याचा एक छान डो तयार केलेला आहे। ना जास्त पातळसर ना जास्त घट्ट। आता परत गॅसवर कढाई ठेवून दिलेली आहे। कढाईमध्ये चमचा 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की लगेचच तेलामध्ये फोडणीला चिमूटभर जिरे घालून घेतले, बारीक कट केलेला लसूण घालून घेतला, सोबतच मी इथं बारीक कट करून अद्रक देखील घेतलेली होती। अद्रक लसूण इथं घालून घेतला, लसणाची छान फोडणी देऊन घेतली। नंतरून मी इथं मध्यम आकाराचा एक कांदा बारीकसर कट करून घेतलेला होता, तो कांदा इथं घालून घेतला। कांदा देखील 1-2 मिनिट छान परतून घेतला। कांदा परतून झाल्यानंतर लगेचच याच्यामध्ये मी इथं कांदा छान परतून झाल्यानंतर मध्यम आकाराचा एक लालसर टोमॅटो बारीकसर कट करून घातला, सोबतच थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि याच्यामध्ये काही पावडर मसाले घालून घेतले, ज्याच्यामध्ये मी इथं घालून घेतलेली होती लाल मिरची पावडर, सोबतच चिमूटभर हळद पावडर आणि चवीनुसार मीठ। आता तुम्हाला दुसरे गरम मसाले वगैरे घालायचे असले तरी चालतील, पण साध्याच मसाल्याने जी रेसिपी बनवत आहे ती खायला खूप भारी लागते। तर इथं हे मसाले मिक्स केल्यानंतर जो आपण बेसनचा डो बनवून घेतलेला होता तो डो इथं घालून घ्यायचा। बेसनाचा डो घालून घेतल्यानंतर छान चमच्याने आपल्याला हा डो मिक्स करून घ्यायचा आहे। 5 मिनिट मिक्स केल्यानंतर आपल्याला याला 5 मिनिट वाफ देऊन घ्यायची आहे। आता मी नेमकी काय केलं, स्टीलची कढाई मांडली होती, तर या स्टीलच्या कढाईमध्ये याला वाफ देणं शक्य नव्हतं, कारण बुडाला लगेच ही लागत होती। तेल कमी असल्यामुळे पटकन ही बुडाला लागते, म्हणून जाडसर दुसरं भांडं हे बनवण्यासाठी घ्या। तेल घातल्यानंतर नाही चिटकत, पण आपण थोडंसं तेल घातलं आहे कारण आपली डाएट रेसिपी आहे। आता मला याला वाफ देऊन घ्यायची होती, म्हणून मी काय केलं, भांडं चेंज केलं आणि दुसऱ्या भांड्यामध्ये ही रेसिपी काढून घेतली आणि परत त्याला 5 मिनटं वाफ देऊन घेतली। 5 मिनटं वाफ देऊन घेतल्यानंतर आता हे जे भांडं आहे ते मी साईडला थंड होण्यासाठी ठेवून दिलं, कारण आता ही रेसिपी बनवलेली थंड झाल्यानंतर एकदम सुट्टी सुट्टी बनून तयार होते। तर आता जो आपण नाचणीचा डो बनवून घेतलेला होता तो देखील हलका थंड झालेला आहे। तर आता आपल्याला हाताने त्याला छान मळून घ्यायचं आहे,
जितकं छान तुम्ही याला मळून घेता तितक्या छान याच्या आपले फुलके किंवा भाकरी तयार होतात. तर मस्त छान असा इथं नाचणीचा डो तयार करून घेतलेला आहे. आता या डोचे तुम्हाला हवे तेवढे लहान मोठे उंडे तयार करून घ्या. तर इथं जसं आपण नॉर्मली फुलके बनवायला उंडे बनवतो तशा पद्धतीचे मी इथं उंडे तयार करून घेतले. उंडे तयार करून घेतल्यानंतर छान अशी याची मी मध्यम आकाराची फुलका म्हणा, भाकरी म्हणा किंवा चपाती म्हणा लाटून घेतली. तुम्हाला जे नाव द्यायचे तुम्ही देऊ शकता. छान मध्यम आकाराची इथं छोटीशी गोलसर चपाती लाटून घेतली. याचा उंडा वगैरे काही करायचा नाही, फक्त बेलण्याने लाटून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता किती छान डो झालेला आहे आणि मस्त अशी आपली इथं नाचणीची चपाती लाटून झालेली आहे. आता लगेचच आपल्याला तव्यावर ही चपाती किंवा ही रोटी भाजून घ्यायची आहे. तर गॅसवर तवा ऑलरेडी गरम करायला ठेवलेला होता. तर आता इथं मी छान अशी ही नाचणीची चपाती भाजून घेत आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त कलर आलेला आहे आणि आता आपण या पिठाला छान वाफलून घेतलेला असल्यामुळे नाचणीची भाकरी किंवा चपाती भाजायला बिलकुल वेळ लागत नाही. फक्त अगदी 2-3 मिनिटात ही चपाती भाजून होते. खूप जास्त लाल करायची नाही, भडक लाल करपवायची नाही. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने भाजली आहे. नॉर्मली आपण तांदळाची भाकरी भाजतो ना तसंच नाचणीची भाकरी ही भाजावं लागते. तर मस्त आपली इथं नाचणीची भाकरी तयार झालेली आहे. आता हिला मी काढून घेत आहे आणि बाकीच्या देखील अशाच करून घेते. आता आपल्या रेसिपीचा तिसरा हिस्सा येत आहे आणि तिसऱ्या हिस्सासाठी आपल्याला लागणार आहे मिक्सरचं भांडं, ज्याच्यात 2-3 हिरव्या मिरच्या, थोडासा लसूण, अद्रकीचा छोटासा तुकडा, पुदिना आणि अर्धा टोमॅटो घालायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपल्याला याची मस्त खमंग अशी चटणी मिक्सरमध्ये फिरून घ्यायची आहे. तर ही पुदिना टोमॅटोची चटणी खायला खरंच खूप भारी लागते. नॉर्मल ही तुम्हाला खायची असली तर तुम्ही बनवून घेऊ शकता. तर इथं आपली चटणी तयार आहे आणि जी आपण बेसनाची रेसिपी बनवून ठेवलेली होती तुम्ही पाहू शकता थंड झाल्यानंतर कशी सुट्टी सुट्टी झालेली आहे. एकदा चमच्याने छान व्यवस्थित हलवून घ्यायची आणि आता आपण जी भाकरी बनवली होती किंवा जी नाचणीची चपाती बनवली होती त्याला जी आपण पुदिना टोमॅटोची हिरवी चटणी बनवून घेतली आहे ती व्यवस्थित लावून घ्यायची आणि नंतर जी आपण बेसनाची रेसिपी बनवलेली होती ती रेसिपी इथं मध्यम चपातीवर ठेवून घ्यायची आणि याचा मस्त रोल तयार करून घ्यायचा. आता तुम्हाला खायचं असेल तर डायरेक्ट असंही खाऊ शकता, पण याच्यावर मी काहीतरी थोडंसं चीज टाकत आहे. नुसतं टाकलं म्हणजे याची टेस्ट जी आहे ती पुढच्या लेवलला जाते. पण आता म्हणते डाएट रेसिपी चीज थोडंसं काहीतरी चीज खाल्ल्याने काही फरक पडत नाही. चीज देखील हेल्दी असतं पण ते थोडंसं खायला हवं, खूप जास्त नाही. काहीतरी थोडंसं चीज टाकलं नंतर माझी ही डाएट रेसिपी कंप्लीट झाली. बाकीचे सर्व रोल मी याच पद्धतीने बनवून घेतले. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही थोडेसे तव्यावर रोल गरम करून घेऊ शकता. मस्त अशी आपली डाएट रेसिपी तयार आहे. रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्की करा.